नमस्कार मंडळी, दत्तगुरूंच्या कृपेने पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या दत्तकृपा राशीफल या चॅनलमध्ये. वृषभ राशीच्या मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ अजिबात अर्धवट सोडू नका, कारण अमावस्येनंतर तुमच्या घरात अशी काही परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत ग्रह देत आहेत, ज्यामुळे एका बाजूला आनंद, उत्साह आणि शुभ वार्ता मिळू शकते, तर दुसऱ्या बाजूला एका छोट्याशा चुकीमुळे मोठं नुकसानही होऊ शकतं. विशेष म्हणजे या गर्दीमध्ये अशी एक व्यक्ती असू शकते जी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते. ती व्यक्ती तुमच्यासाठी वरदान ठरणार की संकटाचं कारण बनणार, याचा खुलासा आपण पुढे व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला वृषभ राशीसाठी दत्तगुरूंच्या कृपेने असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे, जो संभाव्य संकटांपासून तुमचं संरक्षण करू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट्समध्ये अगदी मनापासून लिहा, श्री गुरुदेव दत्त. वृषभ राशीच्या मंडळींनो, येणारी अमावस्या ही तुमच्यासाठी साधी अमावस्या नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची जी स्थिती निर्माण होत आहे ती तुमच्या चतुर्थ भावावर विशेष प्रभाव टाकत आहे. चतुर्थ भाव हा घर, कुटुंब, सुख, शांती आणि घरातील वातावरणाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे अमावस्येनंतर अचानक घरात लोकांची वर्दळ वाढू शकते. काही जण शुभवार्ता घेऊन येतील, तर काही नातेवाईक अचानक भेट देतील, तर काही व्यक्ती फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुमच्या जवळ येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या मनाचा मोठेपणा जपा आणि विवेक सोडू नका, कारण दत्तगुरू कृपा करतात, पण सावध राहण्याची जबाबदारी ही मात्र आपलीच असते. वृषभ राशीचे स्वामी शुक्र असल्यामुळे तुम्ही प्रेमळ, मदतीसाठी तत्पर आणि नात्यांना जपणारी असता. एखादी व्यक्ती अडचण सांगितली की तुम्ही लगेच मदतीचा हात पुढे करता, पण याच स्वभावाचा गैरफायदा काही लोक घेण्याचा प्रयत्न करू शकतात. अमावस्येनंतर विशेषतः पैशांच्या व्यवहारामध्ये सावध राहा. कोणालाही भावनेच्या भरात पैसे उधार देऊ नका आणि कोणत्याही कागदपत्रावर घाईघाईत सही करू नका, कारण ग्रहस्थिती सांगते की एक चुकीचा निर्णय तुम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रास देऊ शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. पण थांबा, अजून सर्वात महत्त्वाचा इशारा बाकी आहे, कारण एका छोट्याशा दुर्लक्षामुळे तुमच्या घरातील शांतता ही बिघडू शकते. अमावस्येनंतर घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. लग्न, साखरपुडा, वास्तुशांती, धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक मेळावा यांसारख्या गोष्टीवर घर गजबजून जाईल. वातावरण आनंदाचं असेल, पण त्याच वेळी जबाबदाऱ्याही वाढतील. अनेक उत्साहाच्या भरात आपण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. घरातील दागिने, कागदपत्रे, आर्थिक व्यवहार याकडे विशेष लक्ष द्या, कारण ग्रहांचा संकेत असा आहे की निष्काळजीपणा टाळता आला तर मोठं संकट दूर होऊ शकतं. दत्तगुरूंच्या नावाने प्रत्येक कामाची सुरुवात करा, त्यामुळे मानसिक स्थैर्य टिकून राहील. शनीचा सूक्ष्म प्रभाव काही वृषभ राशींच्या जातकांच्या नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण करू शकतो. एखाद्याचं बोलणं चुकीचं समजलं जाऊ शकतं. घरातील छोट्या गोष्टीवरून वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिक्रिया देण्यापेक्षा परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचं शांत राहणं अनेक मोठे वाद टाळू शकतो. विशेषतः घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांच्या मताला महत्त्व द्या. अनेक वेळा त्यांचा अनुभव आपल्याला चुकीच्या निर्णयांपासून वाचवतो. दत्तगुरूंच्या कृपेने संयम बाळगणाऱ्यांना संकटातून मार्ग मिळतो. वृषभ राशींच्या काही लोकांसाठी हा काळ अनपेक्षित लाभ घेऊनही येऊ शकतो. एखादी चांगली बातमी, नोकरीची प्रगती, व्यवसायात नवीन संधी किंवा थांबलेलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, भाग्य साथ देत असतानाही अहंकार किंवा अति आत्मविश्वास नुकसानकारक ठरू शकतो. माझ्याकडूनच चूक होणार नाही हा विचार बाजूला ठेवा. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या, कारण ग्रहांची कृपा लाभ मिळवून देते, पण त्याच लाभाचं रक्षण करण्यासाठी शहाणपणाची खूप गरज असते. पण वृषभ राशीच्या मंडळींनो, अजून सर्वात महत्त्वाचा संकेत पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. ग्रहस्थिती सांगते की तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या वर्तुळातील एखादी व्यक्ती नकळतपणे तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. ती व्यक्ती कोण असू शकते आणि त्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. वृषभ राशीचा व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. काहींना नवीन ग्राहक मिळतील, तर काहींना नवीन भागीदारीचे प्रस्ताव येऊ शकतात. मात्र प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने असतेच असे नाही. ग्रहस्थिती स्पष्टपणे सांगते की या काळात गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः जर कोणी मोठ्या नफ्याचं आमिष दाखवत असेल, तर त्यामागील सत्य एकदाच नव्हे तर अनेकदा तपासा. कोणतेही कागदपत्र न वाचता सही करू नका. दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर असली तरी विवेक आणि सावधगिरी हेच तुमचे खरे रक्षण करणारे कवच ठरणार आहे. योग्य निर्णय घेतले तर आर्थिक लाभ मिळेल, पण घाई केली तर पश्चातापही होऊ शकतो.
नोकरी करणाऱ्या वृषभ राशींच्या जातकांसाठी हा काळ मिश्र स्वरूपाचा दिसत आहे. वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढू शकतात, काहींना नवीन संधी मिळू शकतात, तर काहींना कामाच्या ठिकाणी स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या प्रामाणिकपणाची आणि मेहनतीची दखल घेतली जाईल, पण तुमच्या यशामुळे काही लोकांना मत्सरही वाढू शकतो. त्यामुळे कार्यालयातील प्रत्येक व्यक्तीशी आदराने वागा, पण वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करू नका. अनेकदा आपले शब्द आपल्या विरुद्ध वापरले जातात, त्यामुळे शांतपणे काम करा. दत्तगुरूंचं स्मरण करा आणि कोणत्याही अफवांपासून दूर राहा. योग्य वेळ येताच तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, मला माझ्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. पण थांबा, वृषभ राशीच्या मंडळींनो, आता जी गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ती विशेषतः घरातील महिलांनी आणि कुटुंब प्रमुखांनी नक्की लक्षात ठेवावे. कारण इथेच अनेक लोक नकळत मोठी चूक करतात. घरातील महिलांनी या काळात विशेष सावध राहण्याची गरज आहे. अनेकदा घरात पाहुण्यांची वर्दळ वाढली की धावपळ वाढते आणि नकळत काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. दागिने, महत्त्वाची कागदपत्रे, बँकेशी संबंधित माहिती किंवा घरातील बचतीची माहिती प्रत्येकासमोर उघड करू नका. प्रत्येक व्यक्ती वाईट असते असे नाही, पण ग्रहस्थिती सांगते की सावध राहणं हेच शहाणपणाचे लक्षण आहे. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा. महिलांनी विशेषतः गुरुवारी दत्तगुरूंच्या नावाने तुपाचा दिवा लावल्यास मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत मिळू शकते. वृषभ राशींच्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ काही महत्त्वाचे संकेत घेऊन येत आहे. मित्रपरिवाराची निवड ही अत्यंत काळजीपूर्वक करा. चुकीच्या संगतीमुळे अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. मोबाईल, सोशल मीडिया आणि वेळेचा अपव्यय यामुळे अनेक संधी हातातून निसटतात. तुम्ही बुद्धिमान आहात, पण सातत्याची कमतरता कधीकधी प्रगतीचा वेग कमी करते. पालकांनी मुलाशी संवाद वाढवावा आणि त्यांच्यावर प्रेमाने लक्ष ठेवावं. दत्तगुरूंचं स्मरण करून अभ्यासाला सुरुवात केल्यास एकाग्रता वाढण्यास मदत होऊ शकते. या काळात केलेली मेहनत हे भविष्यात मोठं यश मिळवून देऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट हे वृषभ राशींच्या अनेक लोकांना या काळात अचानक आर्थिक लाभ, शुभवार्ता किंवा कौटुंबिक आनंद मिळण्याचे संकेत आहेत. पण ग्रहस्थिती एक गंभीर इशाराही देत आहे. तो म्हणजे भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. कोणत्याही व्यक्तीला मदत करण्यापूर्वी परिस्थिती समजून घ्या. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर आहे, पण दत्तगुरू आपल्याला विवेक वापरण्याचाही संदेश देतात. त्यामुळे श्रद्धा आणि शहाणपण या दोन्हींचा समतोल राखा. हा काळ तुम्हाला सावधगिरी शिकवेल, पण त्याचबरोबर योग्य निर्णय घेतल्यास सुख, समृद्धी आणि समाधानही घेऊन येईल. वृषभ राशीच्या मंडळींनो, अजून सर्वात महत्त्वाचा प्रभावी भाग बाकी आहे. कारण आता जाणून घेणार आहोत दत्तगुरूंच्या कृपेने कोणते विशेष उपाय तुमचं संभाव्य नुकसान टाळू शकतात, कोणता मंत्र संरक्षण कवचासारखा काम करू शकतो आणि अमावस्येनंतर कोणत्या छोट्या कृतींमुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि भरभराटीचं आगमन होऊ शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय अनेकांसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता जाणून घेऊया ते उपाय जे दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्यासाठी संरक्षण कवच ठरू शकतात. अमावस्येनंतरचा हा काळ तुमच्यासाठी सावधगिरीचा असला तरी घाबरण्याचं अजिबात कारण नाही, कारण श्रद्धा, सकारात्मकता आणि योग्य कृती यांमुळे अनेक अडचणी या सहज दूर होऊ शकतात. अमावस्येच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या गुरुवारी स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करा. घरातील देवघरात दत्त महाराजांच्या प्रतिमेसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि मनापासून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. त्या क्षणी मनातील राग, मत्सर आणि नकारात्मक विचार बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण शांत मनातून केलेली प्रार्थना ही आपल्यालाच योग्य दिशा दाखवते. दत्तगुरूंवरील श्रद्धा मनाला धैर्य देते आणि संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता मी पुढे जे तुम्हाला सांगणार आहे एक असा उपाय जो अनेक दत्तभक्त श्रद्धेने करत आले आहेत, आणि हा उपाय करताना मनातील इच्छा दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करा आणि शेवटपर्यंत हा संदेश पुढे काळजीपूर्वक ऐका. हा उपाय तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे. श्रद्धेने एक छोटासा उपाय जरूर करून पहा. अमावस्येनंतरच्या गुरुवारी किंवा तुमच्या सोयीच्या दिवशी स्नान करून दत्त महाराजांच्या प्रतिमेसमोर 2 उदबत्त्या प्रज्वलित करा. त्यानंतर मन पूर्ण शांत करून कोणतीही घाई न करता श्री गुरुदेव दत्त या पवित्र नामाचा जप सुरू करा. हा जप मोजून करण्याची आवश्यकता नाही. त्या 2 उदबत्त्या पूर्ण संपेपर्यंत अखंड नामस्मरण करत राहा. अनेक दत्तभक्तांचा अनुभव असा आहे की उदबत्तीचा सुगंध वातावरणात वळत असताना केलेलं हे नामस्मरण मनाला विलक्षण शांतता देतं आणि दत्तगुरूंच्या चरणी आपली प्रार्थना ही अधिक भावपूर्ण रीतीने पोहोचते. या नामस्मरणादरम्यान तुमच्या मनातील इच्छा, चिंता, स्वप्न आणि काही व्यथा दत्त महाराजांसमोर प्रेमाने व्यक्त करा.
कारण श्रद्धेने केलेली प्रार्थना ही तुमच्या मनाला धैर्य देते आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देते आणि अनेक भक्तांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदलांचा अनुभवही येतो. हा उपाय केवळ इच्छा व्यक्त करण्यासाठी नाही, तर दत्तगुरूंशी असलेलं आपलं नातं अधिक दृढ करण्यासाठी श्रद्धेने अवश्य करा. या काळातील घरातील आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अचानक वाढणारा खर्च, पाहुणचार किंवा भावनिक निर्णय यामुळे बजेट बिघडू शकतं. त्यामुळे खर्चाचा योग्य ताळमेळ ठेवा. कुणीही कितीही जवळचं असलं तरी मोठी रक्कम देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणत्याही गुंतवणुकीसाठी घाई करू नका आणि घरातील पैशांबाबत पारदर्शकता ठेवा आणि कुटुंबातील सदस्यांशी संवाद कायम ठेवा. अनेकदा मोठं संकट मोठं नसतं, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्याचं रूप वाढतं. म्हणूनच दत्तगुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि व्यवहारात शहाणपण जपा. श्रद्धा आणि विवेक या दोन्हींचा समतोल राखलात तर अनेक संभाव्य अडचणी या टाळता येतील. आता ग्रहांचा पुढचा संकेत अनेक वृषभ राशींच्या लोकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. पण या शुभ संकेतासोबत एक महत्त्वाचा संदेशही दडलेला आहे. वृषभ राशींच्या काही जातकांना या काळात अचानक एखादी शुभवार्ता मिळू शकते. नोकरीत प्रगती, व्यवसायात फायदा, कुटुंबातील आनंददायी घटना किंवा जुनी इच्छा पूर्ण होण्याची योग दिसत आहेत. मात्र ग्रहस्थिती सांगते की यश मिळाल्यावर नम्रता सोडू नका. अहंकार अनेकदा शुभ फळांवर सावली टाकतो. ज्यांनी कठीण काळात तुमची साथ दिली त्यांना विसरू नका. कृतज्ञतेची भावना जपा. गरजूंना शक्य तेवढी मदत करा आणि दत्तगुरूंची कृपा अशाच लोकांवर अधिक प्रमाणात राहते जे यशातही नम्र आणि संकटातही धैर्यवान राहतात. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या क्षणाबद्दल दत्त महाराजांचे आभार मानायला मात्र विसरू नका. आणि आता या संपूर्ण राशी भविष्याचा सारांश वृषभ राशींच्या मंडळींना. अमावस्येनंतरचा हा काळ तुमच्यासाठी एकाच वेळी सावधगिरीचा आणि संधीचा आहे. घरात गर्दी वाढेल, काही नवीन घडामोडी घडतील, काही लोक आनंद घेऊन येतील, तर काही लोक तुम्हाला जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी शिकवून जातील. पण लक्षात ठेवा, तुमचं सर्वात मोठं संरक्षण तुमचा विवेक, संयम आणि दत्तगुरूंवरील अढळ विश्वास, श्रद्धा. कोणत्याही परिस्थितीत घाईघाईने निर्णय घेऊ नका. मन शांत ठेवा, सकारात्मक राहा आणि प्रत्येक कृतीपूर्वी एक क्षण थांबून विचार करा. दत्त महाराजांच्या चरणी आपल्या मनातील इच्छा व्यक्त करा आणि श्रद्धेने नामस्मरणाचा आधार घ्या. विश्वास ठेवा, योग्य वेळी योग्य मार्ग नक्कीच सापडतो. दत्तगुरूंच्या कृपेने संकट टळू शकते, मनाला धैर्य मिळू शकतं आणि सुख समृद्धी तुमच्या दारी येऊ शकते. म्हणून कमेंट्समध्ये श्रद्धेने लिहा श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दररोज नामस्मरण करताना मनातील एक इच्छा दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करा. दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो हीच प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.